आता न्यूज टॉप 9 मध्ये आपण बघूयात 9 मोठ्या राजकीय बातम्या। टाइम्स नाव नवभारत मॅट्रिकच्या ओपिनियन पोलनुसार महायुती आणि मवियात काटेकी टक्कर। महायुतीला 137 ते 152 जागा तर मवियाला 129 ते 144 जागा मिळण्याचा अंदाज। ओपिनियन पोलनुसार भाजपच नंबर 1 पक्ष पण जागा घटणार। टाइम्स नाव नवभारत मॅट्रिकच्या ओपिनियन पोलचा अंदाज। पोलनुसार भाजपला 83 ते 93 जागा मिळण्याची शक्यता। गणेशोत्सवानंतर मवियाची जागा वाटपाची बैठक होईल। जागा वाटपात बारामतीची जागा आम्हाला मिळाल्यानंतर उमेदवार कोण हे ठरवणार। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। ही सीट कोण पक्षातून कुठला पक्ष लढणार हेच अजून निश्चित झालेलं नाहीये। ही सीट जर राष्ट्रवादीला आली त्याच्यानंतर पक्ष ठरवेल कोणाला तिकीट द्यायचं। सर्वेनुसार अजित पवारांच्या फक्त 7 ते 12 जागा येत आहेत। अजितदारांचे बाकी 30 आमदार करणार हरिहरी, तेव्हा वाटेल तुतारीच बरी। अमोल कोल्हे यांची अजित पवार गटावर टीका। 7 ते 11 अगदी ॲव्हरेज जरी काढलं तरी 9 जागा या फक्त अजित पवारांच्या पक्षाच्या येतील। बाकीच्या 31 जणांनी काय करायचं? हरिहरी का त्यांनी म्हणायचं मनातल्या मनात बरं झालं असतं तेव्हाच वाजवली असती तुतारी। राज्यात पुन्हा महायुतीचा झेंडा फडकेल। आमचे आमदार चांगल्या संख्येने निवडून येतील। भाजप नेते प्रवीण दरेकरांकडून विश्वास व्यक्त। यश महायुतीला त्या ठिकाणी मिळेल आणि पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा महाराष्ट्राच्या विधानसभेवर निश्चितच फडकेल यावर आमचा पूर्ण आत्मविश्वास आहे। फक्त एका समाजावर कोणी निवडून येत नाही। भाजपच्या एम फॅक्टरच्या आरोपावर ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचं उत्तर। तर लोकसभेत उद्धव ठाकरेंनी जर नेतृत्व दिलं नसतं तर मवियाच्या एवढ्या जागा आल्या नसत्या असंही मत। फक्त एका समाजावरती कुठचा उमेदवार निवडून येऊ शकत नाही, ती भर आमच्यामध्ये गेलेली आहे। महाविकास आघाडी म्हणून जर उद्धवजींनी प्रत्येक या सभेला किंबहुना नेतृत्व जर दिलं नसतं तर आम्हाला तशी ती आघाडी मिळाली नसती आणि किंबहुना आम्ही निवडून आलो नसतो।